मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताची मालिका सुरू असतानाच मंगळवार दिनांक 11 जून रोजी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडलाय। मालवाहू टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पोची धडक अज्ञात वाहनाला मागून बसली। धडक एवढी जोरदार होती की टेम्पोच्या केबिनचा पुरता चुराडा झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोली हद्दीत पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर हा भीषण अपघात घडलाय। मालवाहू टेम्पो चालक नगोविंद कुमार वय वर्ष 35 राहणार राजपूर उत्तर प्रदेश याचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पोची धडक अज्ञात वाहनाला मागून बसली। धडक एवढी भीषण होती की टेम्पोच्या केबिनचा पुरता चुराडा झाला। टेम्पोने ज्यावेळी धडक दिली त्यावेळी चालक आतमध्येच अडकला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली। अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ बचाव कार्य सुरू केले। टेम्पोच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला तात्काळ बाहेर काढून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले। लोकमान्य हॉस्पिटलच्या अँब्युलन्सने जखमी चालकाला पनवेलच्या MGM हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले। अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी दूर केली। अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून तिन्ही लेन वाहतुकीस मोकळ्या करण्यात आल्या आहेत। या अपघाताची माहिती मिळताच IRB पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान घटनास्थळी दाखल झाले। शिवसत्ता टाइम्ससाठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।